सार्थ एकनाथी भागवत अध्याय 12 भाग 2. जन्मास आला तो मदन मग मी आपल्या मांडीवर घेतला व लाडीकपणाने त्याला आनंदित केले. असे ते माझे आत्मसुख गोपींनी रासक्रीडेच्या निमित्ताने भोगले. ती रासक्रीडेची रात्र मी ब्रह्मदेवाच्या 6 महिन्यांनी एवढी केली होती. पण गोपिका ती रात्र अर्ध्या क्षणासारखी मानून सकाळी इतक्या लवकर सूर्य का उगवला असे त्या म्हणाल्या. जेथे माझ्याच क्रीडा सुखाचा लाटा उसळत होत्या तेथे काळ आणि वेळ कोण स्मरणार. गोपींचे भाग्य मोठे बलवत्तर, म्हणूनच माझे शुद्ध सुख त्यांना मिळाले. अशा माझ्या संगतीत त्यांनी किती रात्री उपभोगल्या त्याची गणतीच समजत नाही. तरी त्यांची तृप्ती म्हणून झाली नाही. माझ्यावर त्यांचे प्रेम वाढतच गेले. गोपिकांनी माझी भक्ती करून मला श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेतले आणि माझी सुखप्राप्ती होण्याकरता एकांतात रासक्रीडा मागितली. त्या गोपिका म्हणजे वेदोदरातील श्रुती होत असे समज. श्रुतीच्या रूपाने सुद्धा त्यांना माझी प्राप्ती झाली नाही, म्हणून त्या नेती नेती येथे काही परमेश्वर प्राप्ती नाही, असे काही परमेश्वर प्राप्ती नाही असे म्हणून तेथून माघाऱ्या फिरल्या. माझ्या सुखाची संगती त्यांना तेथे मिळाली नाही. विषय बुद्धी हे मुख्य अज्ञान होय. ते असले की मी कधीही भेटत नाही हे लक्षात ठेव. किंवा वेदोक्त विधीचे ज्ञातेपण असले तरी त्यामुळेही मी पूर्णत्वाने भेटावयाचा नाही. जाणीव आणि नेणीव निखालस नाहीशी झाल्यावर माझे आत्मसुख प्राप्त होते. श्रुतींनी हे निश्चितपणे जाणले, म्हणून त्या सुखासाठीच त्या गोकुळात आल्या. त्याच सर्व श्रुती गोपींच्या रूपाने गोकुळात आल्या असे समज आणि रासक्रीडेच्या निमित्ताने एकांतामध्ये त्या माझ्या सुखप्राप्तीचा उपयोग घेऊ लागल्या. उद्धवा, हे बोलणेही एका बाजूस राहू द्या. ज्याचा जसा भाव असतो त्यासाठी मी तसाच देव होतो यात संशय नाही. हे पहा उद्धवा, मी भक्तांना कोणत्याही वेळी विन्मुख होऊ देत नाही. तो भक्त जशी भावना धरतो त्याला मी तसाच फलद्रूप होतो पहा. मी लोकांना नेहमी सन्मुख आहे, पण लोकच मला विन्मुख होतात. त्याला काही इलाज चालत नाही. ते मुद्दामहून सुख भोगतात. मी सकामाच्या ठिकाणी सकाम असतो व निष्कामाच्या ठिकाणी निष्काम असतो पहा. नास्तिकाला तर मी तिन्ही लोकांमध्ये असतानाही नास्तिकपणामुळे नाहीसा होतो. असो, ही उपपत्ती किती सांगावी ऐक. गोपींना माझी प्रीती होती, म्हणून माझ्या सुखाच्या संगतीत त्यांनी ज्या रात्री भोगल्या त्या त्यांनी निमिषार्धासारख्या मानल्या. पण त्यांना निसर्गातच ज्या ज्या रात्री प्राप्त झाल्या होत्या त्या त्या रात्री माझ्या वियोगाने त्या गोपिका त्यांचे पतीजवळ असतानाही कल्पाप्रमाणे मोठ्या अशा मानू लागल्या. त्यांच्या या दुःखाची स्थिती शब्दाने मुळीच सांगत नाही. माझ्या वियोगामध्ये माझे स्मरण करीत असता त्या समाधी अवस्था पावल्या. मला गोकुळामध्ये राहणे घडले असताना त्या गोष्टी माझ्या ठिकाणी आसक्तीचित्त झालेल्या होत्या. ही सर्व साध्यंत हकीकत मी तुला यथातथ्य रीतीने सांगितले. अशा त्या गोपींना मी अत्यंत निष्ठुरपणाने कृतज्ञासारखा सोडून जात असता त्या माझ्या वियोगकळीच्या असह्य दुःखाने पाषाणसुद्धा उकलले. अशा रीतीने त्या माझ्यापासून दूर झाल्या असतानाही मागाहून माझ्या कथा, माझेच गुणानुवाद व सदोदित माझे स्मरण करता करता त्या मत्स्यरूपाला पोहोचल्या. त्या दळणकांडण करताना माझे गुण मोठमोठ्याने गात असत आणि दही घुसळण्याचे कार्य त्यांनी चालवले असतानाही त्या माझेच चरित्र गायन करीत. सडासमार्जन करताना त्या गोपिकांना माझेच ध्यान लागलेले असे. फार तर काय, पण माझे स्मरण करूनच त्यांचे बालकांना झोके देणे चालत असे. गायीची धार काढताना माझ्याच स्मरणावर त्यांनी आसक्ती असे. तात्पर्य, सर्व कामे करताना माझ्या विस्मरणाची गोष्टच त्या विसरून गेल्या होत्या. कोठेही जाणे येणे करीत असताना त्यांचे मन माझ्या ठिकाणी अखंडपणे लागलेले होते. बसताना, जेवताना, पिताना त्यांना माझेच ध्यान लागलेले असे. सारांश, मी गेल्यावर त्यांना माझी अतिशय आवड लागलेली होती. त्यांचे डोळे अखंड माझ्याकडेच लागून राहिले. त्या सदा सर्वथा माझ्याच गोष्टी बोलत असत. अशी अनन्य आणि सर्व ठिकाणी गोपींची आणि माझी प्रीती होती.
त्या घरादारामध्ये वागत असूनही माझ्यामध्येच रंगून गेल्या होत्या. अशा प्रकारे त्यांची बुद्धीच मत्स्यस्वरूप झाली होती. म्हणून त्या घरदारही विसरून गेल्या होत्या. त्या पुत्र व पती विसरून गेल्या आणि आपल्या कामधंद्याही त्या विसरल्या. माझा एक निधी ध्यास लागल्यामुळे त्या विषयसुख विसरल्या. त्या शीत उष्ण इत्यादी द्वंद्वसुखे विसरल्या. त्या तहानभूक विसरल्या. त्या देहामुळे पतीला व पुत्राला त्यांच्या मनाने आप्त असे मानलेले होते. त्या देहाला विसरून ते मनच माझ्यामध्ये रममाण झाले. त्या इहलोक व परलोक विसरल्या. त्या संपूर्ण कारण विसरल्या. हे पहा, माझे ध्यान करीत राहिल्यामुळे होणाऱ्या आनंद सुखाचा उपभोग घेता घेता त्या आपले नाम व रूप देखील विसरल्या. 24 तासांचे सर्व विकार निरसून टाकून मुनिश्रेष्ठ समाधी लावतो तो त्या समाधीत ज्याप्रमाणे सर्व संसार विसरतो, त्याप्रमाणे गोपीही सर्व संसार विसरून मत्स्यस्वरूपच झाल्या. किंवा अनेक प्रकारच्या नद्या आपल्या समुद्राला मिळाल्या असता त्या जशा समुद्राशी एकरूपता पाहून आपली नावे व रूपे विसरून जातात, त्याचप्रमाणे गोपिकाही अनन्य प्रीतीने मत्स्यस्वरूपाला मिळाल्यामुळे नामरूपाने बोलणेच विसरून गेल्या. त्यांना ह्यापैकी कशाची स्फूर्ती होईना. सच्चिदानंदाच्या स्वरूपाचा प्रभाव काय सांगावा. खरोखर माझा स्वभाव त्यांना माहीत नसतानाही त्या गोपिकांचा अनन्य भाव माझ्याच ठिकाणी होता. त्यामुळेच त्या परब्रह्मस्वरूपाला पोचल्या पहा. त्या गोपी केवळ अबला होत्या तर खरेच, पण माझ्या संगतीचे त्यांना अत्यंत प्रेम होते आणि ती संगतीसुद्धा कामासक्तीची म्हणजे शास्त्रप्रवृत्तीच्या विरुद्ध अशी होती. मी शास्त्राप्रमाणे त्यांचा पती नव्हतो, पण खरोखर स्वरूपाने मात्र मदनालाही मोह पाडणारा असा सुंदर होतो. ज्या स्त्रिया शास्त्रप्रवृत्तीविरुद्ध जारबुद्धीने व व्याभिचाराच्या हेतूने माझ्याशी रममाण झाल्या, त्या 4 प्रकारच्या स्त्रिया होत्या. हस्तिनी, रुक्मिणी, चित्रिणी, पद्मिनी. त्या चौघींना 4 मुक्तीच्या ठिकाणी कामाच्या मोहात मी रमवीत होतो. इतर कोणत्याही पुरुषाच्या संगतीमध्ये स्त्रिया क्षणभंगूर सुख भोगतात, पण माझ्या कामासक्तीने कधीही नाश न पावणारी अशी निज सुखाची प्राप्ती होते. आपल्या पतीच्या संगतीने क्षणभर आनंद होत असे, पण माझ्या सुखाचा आत्मानंद प्राप्त झाल्यामुळे स्वानंदाचा कंद असा जो परमार्थ त्याचाच त्या सर्व काल उपभोग घेत असत. म्हणूनच त्या चंचल स्त्रिया आपल्या पतीचा सुखसोहळा सोडून देऊन सर्वस्वी माझ्याच ठिकाणी रममाण झाल्या. अशी माझी कामकल्पना अपूर्व आहे. 9 रसांचा रस जाणवणारा, नित्य नवे नवे रंग उत्पन्न करणारा असा मी एक आहे. म्हणूनच गोपी माझ्या कामावर लुब्ध झाल्या होत्या. त्या गोपिकांची भक्तीही तशीच अखंड होती. जीवाच्या आतील गोष्टींचे समाधान करावयाचे फक्त एक मीच जाणतो हेच मनात आणून त्या जीवाभावाने मला प्राप्त झाल्या. अंगचा व प्रत्यंगांचा उपभोक्ता मीच, अंतर्बाह्य सर्वांग निवविणारा मीच, हाच सर्व खरा प्रकार जाणून त्या माझ्याजवळ कामासक्तता बाळगत. हावभाव, कटाक्ष इत्यादी गुण व त्यातील गुप्त हेतू मीच जाणतो. कोणत्या वेळी कोणाचे लक्षण समजावयाचे, कोणत्या वेळी कसे व कोठे एकत्र व्हावयाचे हेही मलाच ठाऊक आहे. मी आपल्या बिछाण्यावर निजून ज्यावेळी माझी इच्छा करीत असे, त्याच वेळी आणि अगदी त्याच क्षणाला मी तिला आनंददायक सहवासाने तृप्त करीत असे. मला कधी लपून छपून यावे लागत नसे किंवा दारावर खुणेचा आवाजही करावा लागत नसे. मी जीवाभावाने मला वश झाली तिला मी नेहमी जाणून गोपींची सर्वस्वी माझी शुद्ध भक्ती धरली होती. ज्याच्यावर निष्काम तपस्वीही भुलून गेले आहेत, ज्याच्यावर योगी आणि संन्यासीही मोहित झाले आहेत, त्यावरच देह व घरदार ही विसरून गोपी भळल्या होत्या. अंधारामध्ये गूळ खाल्ला असता तो मुळीच कडू लागत नाही, त्याचप्रमाणे माझे सच्चिदानंद स्वरूप न जाणताही माझी सेवा करिता करिता त्या मत्स्यस्वरूप झाल्या. परीस हा दगडच आहे असे समजून लोखंडाच्या घणाने त्याला फोडू लागले असता तो लोखंडाचा घण त्याला लागताच घणाचे सोने झाले होते. त्याचप्रमाणे गोपींची अवस्था झाली हे लक्षात ठेव. विष असे समजून अमृत घेतले असता मृत्यू टळून अमरत्व प्राप्त होते, त्याचप्रमाणे जार बुद्धीने माझ्या भजनी लागल्या असता
त्या माझ्या सायुज्य पदाला पोहोचल्या. मी गोपींशी कामविलास केला की ज्यांचा सर्व काम नष्ट केला. या प्रकरणातील अर्थाचा विचार केला असता असेच दिसून येते की त्यांना माझ्याविषयीच्या कामाने मोक्षच प्राप्त झाला. ज्यांना माझी संगती घडली अशा त्या 1-2 किती सांगू, 100,000 नव्हे असंख्य गोपिका आत्मपदाला गेल्या. वैरागर नावाच्या रत्नाला खडे लागले तर ते हिरेच होतात. त्याचप्रमाणे माझ्या संगतीने किती गोपिका उद्धरल्या त्यांची संख्याच मी जाणू शकत नाही. मी परब्रह्माची सुंदर मूर्ती माझ्याशी व्याभिचार करण्याच्या योगाने गोपिकांची अविद्या आणि पातकांच्या राशी धुतल्या जाऊन त्या गोपिका प्रत्यक्ष मुक्ती पावल्या. मी अथवा माझे संत यांची संगती ज्यांना प्राप्त होईल ते निश्चितपणे मला पोहोचले याविषयी संशय करू नये. कित्येक लोक विकल्पाच्या योगाने माझ्या स्वस्वरूपावर अनेक प्रकारची दूषणे ठेवतात, परंतु माझे संत निर्दोष असल्यामुळे त्यांच्या संगतीने निर्मळ सुख प्राप्त होते. उद्धवा, तूही त्याबद्दल विशेष वाटघाट करू नये व सत्संगती धरून संसाराची गुंतागुंत सोडून टाकावी. उद्धवा, माझे स्वरूप शुद्ध निर्गुण आहे. वेद आहेत तितके त्रिगुणात्मक आहेत, म्हणूनच त्या वेदांची जी प्रेरणा आहे ती माझ्या प्राप्तीला असमर्थ होय असे समज. त्या वेदार्थाने श्रुती स्मृती अनेक प्रकारची कर्मे लोकांकडून करवितात. त्या कर्मांची कर्मगती निश्चयाने कोणालाच कळत नाही. कर्म हे स्वरूपाने फार गहन आहे. विधी आणि निषेध यांनी ते फारच कठीण झाले आहे. थोर ज्ञानी माणसालाही शास्त्राधाराने सूक्ष्म विचार करताना कर्माचा निर्णय होत नाही. कर्मामध्येच एखादे कर्म केवळ प्रवृत्तीचे असते तर एखादे केवळ निवृत्तीचे असते. तसेच एखादे सकाम असते तर दुसरे निष्काम असते. असे कर्माचे स्वरूप अद्भुत आहे. हे साधकाच्या अंगावरती येऊन आदळते. कर्म म्हणून तितके आहे तितके सर्व अविद्यात्मकच आहे आणि वेद त्रिगुणात्मक आहेत. तत्संबंधी साधनरूप वेदांमध्ये हाच श्रवण करण्यासारखा आहे. तमोगुणाने कर्मकांड उत्पन्न झाले आहे, रजोगुणाने उपासकांड उत्पन्न झाले आहे आणि तत्वगुणाने ज्ञानकांड उत्पन्न झाले आहे. ह्याप्रमाणे वेद हे त्रिकांडात्मक व त्रिगुणात्मक आहेत. वेद, शास्त्रे, विधान व विधी यांचे मूळ आणि अविद्याच आहे. ज्या अविद्येमुळे देहबुद्धी उत्पन्न होऊन ती विधिनिषेधांमध्ये गुंतून टाकते, याकरता उद्धवा तू आधी खरोखरच ही अविद्या सोडून दे आणि अविद्येचा संबंध सोडला असता सहजच वेदविधी सोडल्यासारखे होते. पण आधी अविद्या म्हणजे कोण हे आम्हाला कळत नाही. मग तिचे निराकरण आपण कसे करावे असे म्हणशील तर ऐक. आपल्या कल्पनेचा जो बोध ती स्वतः सिद्ध अविद्या होय. तिच्यामुळेच विधी निषेध बाधतो. ती टाकून दिली की तो शुद्ध ब्रह्मच होतो. सेनापती रमरांगणामध्ये पतन पावला की सर्व सैन्य आपोआपच पळून जाते. त्याप्रमाणे अविद्या सोडून दिली असता विधी आणि विधान दोन्ही सहजच सोडली जातात. रथाचा कणाच पूर्णपणे कापून टाकला असता घोडे जोडलेले असले तरी रथ चालत नाही. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाचा निर्णय करून अविद्याच छेदून टाकली असता विधी निषेधही पुढे चालत नाहीत. एकाच घावाने मूळ तोडून टाकले असता शाखा व पल्लव तोडल्यासारखे होते. त्याप्रमाणे अविद्या सपाट्या सरशी तोडली असता विधी निषेध सहजच जागच्या जागी नष्ट होतो. ऐक, वेदातील तात्पर्यार्थ असा आहे की मुख्यत्वे करून मला भगवंताला भजावे. शास्त्रामध्ये वेदांत श्रवणाने तोच स्पष्टार्थ सांगितला आहे. तो वेदांत श्रवण केल्याचे फळ असे समज की अविद्येचे निरसन करावे. त्या अविद्येचे निरसन केले असता मग पुढे श्रवण करावे लागत नाही. आपल्या ठिकाणावर पोहोचले असता जसे पुढे जाणी येणे उरत नाही, त्याप्रमाणे अविद्येचे निरसन झाले असता श्रवण व मनन यांची गरज लागत नाही. आता तू म्हणशील की अविद्या नष्ट होणार कशी हेच मोठे कठीण वाटते. पण हे संकटही कसे दूर होते ते मी तुला पुढे सांगेल. वेदशास्त्र किंवा कर्माचे विधान हे साधन
विद्यात्मकच आहे. ती अविद्या जाणण्यासाठी मला शरण यावे हे लक्षात ठेव. स्त्रीपुत्रादी विषयांचा ध्यास सोडून आणि योग, योग्यता, शहाणपणा, कर्मठपणा व कर्माचा अभिमान दूर सारून मला शरण यावे. वेदाध्ययन सोडून, शास्त्रश्रवण सोडून, प्रवृत्ती व निवृत्ती सोडून मला शरण यावे. द्रव्य आणि मान यांचा चेष्टा सोडून, ज्ञानीपणा व प्रतिष्ठा यांना सोडून, अनेक प्रकारच्या निष्ठा सोडून मला श्रेष्ठ ईश्वराला शरण यावे. वैदिक व लौकिक आचार सोडून, पूर्णोक्त व तांत्रिक आचार सोडून मला शरण आले असता माझे आत्मसुख मिळवशील. कुलाचा उच्चपणा सोडून, जातीचा अभिमान सोडून, आश्रमाचा थोरपणा सोडून मला शरण यावे. ज्ञान व ध्यान सोडून, विधी व विधान यांना सोडून, देहाचा अभिमान सोडून मला शरण यावे. अंतर्यामी हे माझे नाव आहे, कारण मी मुख्यत्वे करून हृदयातील भाव जाणणारा आहे. तो मी शब्दांच्या योगाने कधीही निरनिराळा होत नाही. मात्र ममत्व सोडून परब्रह्माच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली पाहिजे. उद्धवा, सर्व त्यागातील त्यागीपणा कसा असतो त्याचे लक्षण मी तुला सांगतो. सर्व अभिमान सोडावा हेच त्यागाचे मुख्य लक्षण आहे. सर्व अभिमान सोडून मला शरण आले असता मग तुला जन्ममरण कुठले? माझ्या प्रतापानेच तू तरशील हे लक्षात ठेव. तुला शरण येण्याकरता काय गिरीकंदरामध्ये जाऊन बसावे व एखाद्या झोपडीत राहावे, ही दाही दिशांना धुंडीत फिरावे. तुला राहावयाला कोठे एखादा गाव नाही. तुझी नेहमीची एखादी ठरीव जागा कोणती? तुला शरण येण्यासाठी धावावे की कोणीकडे, अशी मनात तू कल्पना करशील आणि म्हणशील की तुला कोणत्या ठिकाणी शरण यावे. तर बाबा, मी तुझ्या हृदयातच आहे. त्या हृदयामध्ये राहणाऱ्यालाच त्वरित शरण यावे. सर्व भावाने, सर्व स्वासह मला हृदयस्थाला शरण येशील, तेव्हाच सर्व प्राणीमात्रामध्ये व हृदयामध्ये राहणारा जो मी, त्या माझी सर्व व्यापकता तुलाही प्राप्त होईल. तीळ मात्र ही अभिमान शिल्लक ठेवून जर मला शरण येशील तर माझी प्राप्ती व्हावयाची नाही, कारण अभिमान हेच माझ्या प्राप्तीला विघ्न आहे. कुत्र्याने पक्वान्नाला स्पर्श केला असता ज्याप्रमाणे ब्राह्मण त्या पक्वान्नाला स्पर्श करीत नाहीत, त्याचप्रमाणे मनात अभिमान राहिला असता मीही साधकाला स्पर्श करत नाही. रजस्वाला स्त्रीचे बोलणे ऐकून पुरश्चरण करणारा जसा लांब पळून जातो, त्याप्रमाणे अहंकाराचे साधन जवळ असल्यास मी जवळ असलेलाही दूर जातो. परटाने विटाळलेले प्राणी ज्याप्रमाणे सज्जन स्वीकारित नाही, त्याप्रमाणे उद्धवा, हृदयात अभिमान असता मी भेटत नाही असे समज. डोळ्यामध्ये गेलेला खडा विरघळत नाही, जखमेमध्ये शिरलेले भाल्याचे टोक त्यातच जिरत नाही, मोत्यामध्ये टाकी शिरत नाही किंवा खिरीमध्ये सराटा चालत नाही, त्याचप्रमाणे उद्धवा, माझ्यामध्येही अभिमान शिरत नाही हे लक्षात ठेव. ही त्यागातील तात्पर्याची खूण मी तुला पूर्णपणे सांगितली. आपली पत्नी परपुरुषाशी सहवास करताना दिसली असता तिचा पती तिला सोडून देतो, त्याचप्रमाणे अभिमानामध्ये गुंतून राहणाऱ्यांना भक्तांचा मी श्रीकृष्ण स्वीकारत नाही. याकरता अभिमान सोडून मला हृदयस्थाला तू शरण आलास तर उद्धवा, देवकीची शपथ, तुझा मी उद्धार करील. पण तू म्हणशील की तुला तर 2 आया आहेत, तेव्हा कोणत्या आईची शपथ खरी मानावी? तर मला खरोखर तुझीच शपथ आहे. तुला माझ्यामुळेच निर्भयता प्राप्त होईल. पण तू शब्दात काही सापडत नाहीस आणि क्रिया म्हणून तुला काहीच नाही, तेव्हा तुझी आण-भाग तरी खरी मानावी काय? अशी जर काही मनामध्ये कल्पना आणशील आणि तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून असलेला स्वधर्म सोडून द्यावा व तुझी शपथ खोटी ठरली तर मग तुझ्यासारख्या समर्थाशी कोणी भांडत बसावे असे म्हणशील तर उद्धवा, असे मात्र म्हणू नको. मी जी तुझी शपथ वाहिली ती परमात्म्याचीच शपथ होय. ती सर्वथैव खरी आहे असे समज. उद्धवा, तू माझा परिपूर्ण आत्मा आहेस. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये मी तूपणाचा भेद नाही. त्या तुझी शपथ मी वाहिली तिला परमात्मतत्व हेच थोर साक्षीदार आहे. पण हे सांगितलेल्या सिद्धांताला प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे प्रमाणच असताना अणभाग तरी कशाला पाहिजे? सर्व भावाने तुझी मला शरण आलास तर आत्ताच्या आत्ताच तरशील असे समज. मला प्रेमाने शरण आला
तर कळीकाळसुद्धा तुझ्या पाया पडेल. मग बिचारे संसाराचे भय ते किती. तुझ्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची छाती कोणाची आहे. तू शरण आलास की तात्काळ तुला माझेच सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा संसाराचे सर्व भय नाहीसे होईल आणि कळीकाळ तुला कापावयाला लागतील. गवतामध्ये विस्तवाची ठिणगी पडून पेटली असता ती अग्नी अनेक अरण्यातील झाडेच्या झाडे जाळून टाकतो, त्याप्रमाणे शुद्ध अंतःकरणाने तू मला शरण आलास तर संसाराचे अरण्य तू जाळून टाकशील. हृदयस्थाला शरण यावे हे खरे, पण तो हृदयस्थ आम्हाला कळत नाही असे तू म्हणशील तर उद्धवा, त्याचेही स्वरूप सांगतो ऐक. नाम रूप इत्यादिकांचा अभिमान सोडून उद्धवपण म्हणून जे काय स्फुरण करावे ते हेच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय असे समज. त्यालाच तू शरण जा. नाम रूप किंवा गुण यांचा जो संबंध तीच खरोखर माया होय. ती सोडून जी शक्ती स्फुरणरूप होत असते तेच माझे हृदयस्थाचे स्वरूप होय. अशा रीतीने हृदयस्थाची प्राप्ती झाली की त्यावेळी सर्व प्राणी मात्रांमध्ये पडताना देवच दिसू लागतो. तेथे उद्धव म्हणून कोणी वेगळा राहावयाला रिकामी जागाच दिसत नाही. त्यावेळी सर्व प्राणी मात्रांमध्ये एक मीच भरलेला दिसतो. हे निश्चयाने खात्रीपूर्वक लक्षात ठेव. डोळ्यांनी अनेक लोक पाहिले असतानाही त्या सर्वांमध्ये मीच एकी एक दिसत असतो. अशा प्रकारे तू हृदयस्थानी ऐक्यता पावलास म्हणजे मग मद्रूप होऊन मला पावशील. उद्धवा, अशी माझी स्थिती अगदी निर्भयपणाची आहे, अढळ आहे. अशी गुह्य गोष्ट सांगून देव उद्धवाची पाठ थोपटू लागला. तेव्हा त्यानेही देवाच्या पायांना मिठी घातली. कृष्ण त्याला वर उठवू लागला तेव्हा तो उठेना. तो म्हणाला, तू जी आपली गुप्त गोष्ट सांगितलीस ती सहजच मला मान्य झाली. आता एक गोष्टीबद्दल मात्र मला संशय वाटतो, याकरता तेवढे मी तुला विचारील. श्रीकृष्ण, वेदांचे आणि शास्त्रांचे मंथन करून काढलेले सार किंवा योगरूप किल्ल्यातील भांडार किंवा रसाळ सुखाचा भरलेला सुखसमुद्र खरोखरच मला उपदेश करून सांगितलास. तू योग्यांच्या योगीश्वर आहेस. तू सर्व जगाचा ईश्वर आहेस असे तुझे भाषण सत्यच असावयाचे, पण मला ते संशयास्पद वाटते. तू मोठ्या कळकळीने प्रथम सांगितलेस की सर्व धर्माचरण करावे आणि तेच तुझे भाषण खरे मानून मी त्यावरच सर्वस्वी विश्वास ठेवला. जे सर्व धर्माचरण करावयाचे तेच माझे भजन होय असे सांगितलेस आणि आता अखेरीला तेही सोडून देऊन शरण यावे म्हणतोस. तेव्हा आत्मा हा कर्ता आहे की अकर्ता आहे हेच खरोखर कळत नाही. आम्ही आता सर्व प्रकारे कर्म करावे की सोडून द्यावे? श्रीकृष्ण, तुझ्या उपदेशाची तऱ्हाच काही अव्यवस्थित आहे. ती तू सांगत असताना आम्हा दुबळ्यांच्या मनामध्ये मोठा संशय मात्र वाढत जातो. श्रीकृष्णा, आता करावे तरी काय? आत्मा जर अकर्ता होईल तर कर्माचा कर्ता तरी कोण? आणि आत्म्याकडेच जर अकर्तव्यता येईल तर त्या घडणे मुळी संभवतच नाही. हा उद्धवाचा प्रश्न ऐकून कमलनयन घनश्याम श्रीकृष्ण हसून काय म्हणाला ते नीट श्रवण करावे. बाबा उद्धवा ऐक. मी मायेच्या स्वभावाला अनुसरून जीवदशेला आलेलो आहे. म्हणून जीवाला जीवधर्मानेच कर्तृत्व घडत असते. पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित झाला आणि ते पाणी हलू लागले म्हणजे त्यामुळे त्यातील सूर्यच हालतो असे दिसते. त्याप्रमाणे मी अकर्ताच असतानाही जीवाच्या अहंता धर्माने मी कर्ता असल्याप्रमाणे दिसतो. राजा निद्रेला वश झाला असता तो एखादे वेळी स्वप्नामध्ये स्वतः भिकारी बनतो. त्याप्रमाणे प्रकृतीमुळेच मला जीवपणा असल्याचा भास होतो हे लक्षात ठेव. वस्तुतः स्वतः आपणच राजा आहे, पण स्वप्नामध्ये तोच भिकारी होऊन कोरड्या अन्नाची भीक मागतो. त्यावेळी तो कोणी मुठभर धोंड देतो तर तो राजा आपण होऊन स्तुती करत असतो. अरे तू राजा आहेस बरे. वास्तविक तो आपणच राजा आहे, पण त्यावेळी हे त्याचे त्यालाच ठाऊक नसते. त्याप्रमाणे जीवाचेही होते. त्याने स्वतःचे पूर्णत्व त्यालाच कळत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील अवस्थेमध्ये राजा हा भिकाऱ्याप्रमाणे सर्व कृती करतो, त्याचप्रमाणे खरोखर अविद्येमुळे मी कर्मकर्ता झालो आहे. अशाच अवस्थेमध्ये वेदोक्त विधिविधान जीवावर कोसळते.
याकरता जोपर्यंत ब्रह्मज्ञान झाले नाही तोपर्यंत सर्व धर्माचरण करावे. राजा जागा होऊन राजवैभवावर आला नाही तोपर्यंत भिकाऱ्याप्रमाणे सर्व काम त्याच्याकडून घडते. त्याप्रमाणे जोपर्यंत ब्रह्मज्ञान झालेले नाही तोपर्यंत सर्व धर्माचरण करावे. कारण राजा जागा होऊन राजपदावरती आला की भीक असा शब्द म्हणताच तो लाजू लागतो. त्याप्रमाणे जो ब्रह्मज्ञान पावला तो मी करता आहे हे शब्दच कधी बोलत नाही. राजाला जसा खोटाच भिकारीपणा आलेला होता त्याप्रमाणे परमात्म्यालाही जीवपणा हा मिथ्या होय हे लक्षात ठेव. आता त्या जीवाला शरीरामध्ये संचार करावा लागतो त्याचेही थोडेसे लक्ष नाही. जीव हा जडाला सजीव करणारा आहे म्हणून त्याला जीव असे म्हणतात. तेव्हा सहजच त्याच्या स्वभावधर्मामध्ये जीवाला चैतन्य रूपता प्राप्त होते. घागरीमध्ये दिवा ठेवला तेव्हा घागरभर प्रकाश झाला. तोच दिवा घरामध्ये ठेवला तेव्हा घरभर प्रकाश झाला. त्याचप्रमाणे शरीरात आहे तोपर्यंत हा जीव आहे. एरवी विचार केला तर हा साक्षात सदाशिवच आहे. आता ह्याविषयी अधिक बोलायचे काही कारणच नाही. जीवाला आणि शिवाला जो अनुभव तो असा आहे. आरशामधील सर्व हातामध्ये असल्यासारखा दिसतो त्याप्रमाणे शरीरामध्येही जीवाची प्रसूती झालेली आहे. त्या जीवाची स्थिती प्रकर्षे करून राहते म्हणून तिला प्रसूती म्हणतात. आरसा अगदी लहान असतो तरी त्यात सगळा सूर्य प्रतिबिंब रूपाने राहतो. त्याप्रमाणे देहाला देह धारण करावा लागतो. त्याला विवर प्रवेशन किंवा बिळात शिरणे असे म्हणतात. डबक्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडले म्हणजे तो आकाशातील चंद्रच खाली गेलेला दिसतो. त्याप्रमाणे शरीरामध्ये जीवाची प्रसूती होते म्हणजेच अव्यक्त हे व्यक्तामध्ये प्रवेश करते. पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंबित झाला तरी तो काही पाण्याने ओला होत नाही. त्याप्रमाणे देहामध्ये कर्म करीत राहिला तरी आपला आत्मा अलिप्तच राहिलेला असतो. पाण्यातील प्रतिबिंब पाण्याच्या हेलकाव्याने जसे हलते त्याचप्रमाणे जीवाला जन्ममरण प्राप्त होते. डबक्यामध्ये जसा पूर्णचंद्र प्रतिबिंब स्वरूपाने अडकला जातो त्याचप्रमाणे जीवालाही कर्माचे बंधन प्राप्त होते. डबक्यातील पाणी आटून गेले व प्रतिबिंब दिसेनासे झाले म्हणून त्यामुळे प्रतिबिंब नाहीसे झाले काय हे चंद्राचे बिंब होते तसेच राहिले. डबक्यातील पाण्यामुळे ते उत्पन्न झाले व पाणी आटताच नाहीसे झाले. ही दोन्ही खोटीच डबक्यातला चंद्र बाहेर काढावयास गेले तर तो मुळीच खोटा असल्यामुळे हातात येत नाही. त्याचप्रमाणे देहामध्ये जीवपणा खोटाच असतो. तो खरा मानिला असता अतिशय दुःखी व्हावे लागते. आरसा थोर असो की लहान असो त्यात संपूर्ण सूर्याचे प्रतिबिंब असतेच. त्याप्रमाणे अंतःकरणात असणारा मी सर्व प्राणीमात्रांमध्येच समान आणि संपूर्ण भरलेला असतो. सूर्य हा सर्वांना डबक्याच्या आत अडकलेला दिसतो. त्याप्रमाणे जीवाला कर्माचे बंधन आहे हे खरेच आहे असे मूर्ख लोक मानतात. आकाशातील सूर्य पाहत नाही आणि तो डबक्यातच अडकलेला आहे असे मानतात. त्याप्रमाणे निर्गुणांचा ज्यांना अनुभव नाही ते जीवाला बद्ध असे म्हणतात. आगीच्या ज्वाळा जाळ्यात अडकावयाचा प्रयत्न केला असता त्या जाळ्यामध्ये धरता धरता जाळे जळून जाते. त्याप्रमाणे आत्म्याला कर्मामध्ये बद्ध करताना कर्मातच कर्मपणा निसत्व होऊन जातो. आवाज उत्पन्न होण्याला स्थाने म्हणजे एक वायू व दुसरा प्रत्याघात. पण या दोहोंशिवाय निरंतर जो आवाज घुमत असतो त्या नादाला अनाहत ध्वनी असे म्हणतात. त्या अनाहत ध्वनीचा जो मूळ शब्द ज्याला परा व अपरावाणीमध्ये परेचा ज्ञान असे म्हणतात आणि योगी लोकांना ज्यांची नेहमी आवड लागलेली असते तो अनुवाद बोलण्यातच व्यक्त होणारा नव्हे. ज्या ध्वनीची आनंदकारक गोडी व शंकरच पूर्णपणे जाणतो किंवा ज्याची ती सुंदर गोडी सनकादिकांनी यथेच्छ चाखली आहे. वायूचे सत्व शोधले असता व शब्दासत्व त्याच्याशी मिळाले असता दोघांच्या चैतन्याने तो सजीवपणा उत्पन्न होतो. त्यालाच मनाचे स्वरूप प्राप्त होते. चेतनेने जे चैतन्य व
वायूचे शुद्ध सत्व होय, शब्दाचे मूलतत्व तेच होय आणि त्याच्याच योगाने जीव मनरूप होतो. जीवाचा शरीराशी संयोग कसा होतो ते स्वतःच श्रीकृष्ण सांगू लागला तेव्हा अधारादी चक्रापासून घडणारे सारे संस्कार क्रमानेच सांगितले. मी ह्या पहिल्याच अध्यासाने जीवाला जीवपणाचा आभास होऊ लागतो आणि तो ज्या तत्वामध्ये प्रवेश करतो ते तत्व आपणच असे तो म्हणू लागतो. तेव्हा मी देह असे त्याने म्हटले असता तत्काळ त्याची पूर्णता होऊन त्याच वेळी एकदेशी व अंशभूत अशी देहात्मबुद्धी प्राप्त होते. तो सूक्ष्मनाद आणि अतिसूक्ष्म प्राण मिळून प्रथमतः आधारचक्रामध्ये प्रवेश करून आरंभासच अत्यंत सूक्ष्म असे स्फुरण पाहून परा नामक वाचा उत्पन्न होते. आधार चक्रामध्ये सूक्ष्म प्राण असतो आणि परा नावाची वाणी तेथलीच असते. म्हणून मनाचे अत्यंत सूक्ष्म असे कोमल स्मरण उत्पन्न होते आणि स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी मनाने वाळसे अधिक वाढू लागते. त्या ठिकाणी पश्चंती वाचा बोलावयाचा प्रयत्न करीत असते, परंतु ते बोलूच शकत नाही. त्या चक्रामध्ये प्राणवायूही एकवटलेला असतो, म्हणून तो त्यापुढे चालून जात नाही. तेव्हा तेथे प्राणाचे आणि अपानाचे भांडण होऊन ते दोघेही रुसतात. तेथेच मोठा गृहकलह माजतो आणि ते वेगळेपणा करू लागतात. त्यामुळे प्राण, अपान, व्यान, उदान व समान असेही पाचही प्राण पाच ठिकाणी राहू लागतात. त्याचाही निश्चयात्मक विचार ऐक. पूर्वी रुसून गेला होता म्हणून सांगितले होते, त्याला अपान असे म्हणतात. रागारागाने जो पुढे येतो त्याला प्राण असे म्हणतात. दोहोंमध्ये समानपणाने नाभीमध्ये जो राहतो तो समान होय. कंठात राहतो तो उदान होय. पण व्यानाला राहावयाला जागाच नाही. अद्यापि शरीरामध्ये व्यानाला एक नियमित ठिकाण नाही, म्हणून तो नेहमी सर्व अंगामध्ये परिभ्रमण करत असतो. याहूनही आणखी सूक्ष्म असे पंचप्राण असतात. तेही भिन्न भिन्न ठिकाणी राहतात. त्यांनी आपल्याला राहावयाला आपणच वेगवेगळे ठिकाण ठरवून दिलेले आहे. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि पाचवा धनंजय हे ते सूक्ष्म पंचप्राण होय. यांची शरीरामध्ये जेथे वस्ती असते ती स्थाने निश्चितपणे सांगतो ऐक. शिंक हे नागाचे घर, जांभई हे कूर्माचे घर आणि ढेकर हे कृकलाचे घर होय. उचकी हे देवदत्ताचे बिराड होय. पण धनंजयाला मात्र कोठेच थारा नाही, म्हणून जीव आणि देह यांचा संयम होण्याच्या ठिकाणी धनंजय वस्तीत राहतो. त्यामुळे जीवाने शरीराला सोडले असतानाही तो घटकाभर तरी या शरीराला वाचवून धरतो. स्वाधिष्ठान नामक चक्रापासून अनुक्रमानेच प्राणाचे 10 विभाग होतात. त्यांची स्थान व मान, उपलक्षण हे सर्व मी तुला सांगितले. मी मागे तुला एक गोष्ट सांगितलीच आहे की प्राण आणि अपान हे दोघे रुसले आहेत. त्यानंतर त्या दोघांची भेट अद्यापि झालेली नाही, कारण ते मोठे हट्टी व छांदिष्ट असे आहेत. त्या दोघांची जो समजूत करील तोच माझा आवडता होय असे तू समज. त्याला मी आपण होऊन आपले सर्वस्व अर्पण करतो, याचेच नाव योगसाधन होय. उद्धवा, प्राणाची लक्षणे सांगता सांगता एकाएकी प्राण आणि अपान यांची साम्यस्थिती सांगण्याची कथा प्रसंगोत्पात्य आली तेव्हा तूही ती सहज ऐकून ठेव. स्वाधिष्ठान चक्रापासून मणिपूर चक्रात येताना जीव आणि मन यांची ऐक्यता होते. ते सूक्ष्म प्राण राहत असल्यामुळे पश्चंती ते परावाणीच्या ऐकत्याला प्राप्त होते. तेव्हा मनाला खेळाडूपणा उत्पन्न होऊन बाल्यदशा प्राप्त होते असे समज. त्यानंतर प्राण डुलत डुलत पुढे जाऊ लागतो आणि अनाहत स्थान गाठतो. तेव्हा पश्चंती वाणेच्याच अनुरोधाने मध्यमा नावाची वाचा उत्पन्न होते. ती मौनाची मिठी न सोडता आपल्याशीच गुणगुण करू लागते. तेथे मनाला मुग्धावस्था प्राप्त होऊन ती मागे पुढे सांभाळताना अनेक प्रकारचे उपभोग, सुखस्थिती यांची इच्छा करते, पण लज्जेने मुळीच बोलत नाही. मग प्राण मोठ्या त्वरेने विशुद्धी स्थानाला प्राप्त होतो व तेथे उच्च शृंखल अशा उदनाचे स्वरूप तो प्राण धारण करतो. तेव्हा मनालाही परिपूर्ण तारुण्य पण प्राप्त होते. त्या विशुद्धी चक्रामध्ये आतून परावाणीही येऊन मिळते आणि पश्चंती व मध्यमा ह्याही